बंकरपर्यंत इस्रायल पोहोचलं कसं, हा सर्वात मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. या प्रश्नाचा उलगडा करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी हे जमिनीखालील सुरक्षित बंकरमध्ये अनेक स्तरांच्या सुरक्षेत राहत होते. जगाला वाटत होतं की त्यांना स्पर्श करणंही अशक्य. पण वस्तुस्थिती अशी आहे की ज्या बंकरला इराण अभेद्य समजत होतं त्या बंकरचा नकाशा इस्रायलच्या सर्व्हरवर वर्षानुवर्षे सेव्ह होता. मागे 25 वर्षाचं सातत्य, अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचा असाट वापर होता. 2001 साली तत्कालीन इस्रायली पंतप्रधान एरियल शारॉन यांनी मोसादला आदेश दिला होता, इराणला इस्रायलचे टार्गेट नंबर 1 बनवा. तेव्हापासून इराणच्या अण्वस्त्र वैज्ञानिकांच्या हत्या असोत किंवा लष्करी तळावरील सायबर हल्ले असोत, इस्रायलने सर्वत्र आपली पकड घट्ट केली होती. खामेनींनी टार्गेट करणं या लांब पल्ल्याच्या शेवटचा आणि सर्वात मोठा टप्पा होता. फायनान्शियल टाइम्स आणि CNN च्या वृत्तानुसार अमेरिकेने इस्रायली गुप्तचर यंत्रणांनी खामेनींच्या वेळापत्रकाचा अक्षरशः पिच्छा सोडला नव्हता. ते कधी उठतात, कोणाला भेटतात आणि कोणत्या मार्गाने प्रवास करतात याचा प्रत्येक सेकंदाचा हिशोब ठेवला जात होता. हे काम केवळ माणसांनी नाही तर कृत्रिम बुद्धिमत्तेने AI ने म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केल्याचा दावा देखील करण्यात आला. त्यांचे जाळे हे ऑपरेशनमध्ये सर्वात मोठे हत्यार ठरले. सूत्रानुसार शहरातील जवळपास सर्वच प्रमुख कॅमेरे हॅक करण्यात आले होते. या कॅमेऱ्यामधून मिळणारा डेटा एन्क्रिप्ट करून थेट इस्रायलमधील सर्व्हरवर पाठवला जात होता. पाश्चर स्ट्रीटवर असलेल्या सरकारी कार्यालयाजवळील कॅमेराने सुरक्षा रक्षक गाड्या कुठे पार्क करतात आणि त्या परिसराची दैनंदिन हालचाल कशी असते याची इत्थंभूत माहिती पुरवली. तेहरानमधील पाश्चर स्ट्रीटवर बसवलेला एक साधा ट्रॅफिक कॅमेरा तब्बल 10 वर्षे इस्रायलच्या मोसादसाठी लाईव्ह फीड पाठवत होता. याच कॅमेऱ्याने खामेनीच्या ताफ्यातील गाड्यांचा वेग, सुरक्षेची पद्धत आणि त्यांच्या बंकरचे प्रवेशद्वार जगासमोर उघड केले. एका साध्या लेन्सने इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षिततेचे सर्व दावे, कॅमेरेच नाही तर मोबाईल नेटवर्क मध्ये इस्रायलने सुरून लावला होता. तेहरानमधील मोबाईल टॉवर्सच्या पायाभूत सुविधामध्ये इस्रायली एजंट्सनी घुसखोरी केली होती. प्रत्यक्ष हल्ल्याच्या काही क्षण आधी खामेनींच्या सुरक्षा पथकातील सदस्यांचे मोबाईल संपर्क तोडण्यासाठी विशिष्ट टॉवर्सची रेंज मुद्दाम विस्कळीत करण्यात आली. यामुळे सुरक्षा रक्षकांना एकमेकाशी संवाद साधणे अशक्य झाले. आम्ही तेहरानला आमच्या जेरुसलेम मध्ये बघतो असे एका इस्रायली अधिकाऱ्याने दिलेले विधान या ऑपरेशनची व्याप्ती स्पष्ट करते. जेव्हा तुम्ही एखाद्या शहराला तुमच्या स्वतःच्या घराच्या गल्लीसारखे ओळखू लागता तेव्हा तिथली एखादी साधी विसंगतीही तुमच्या नजरेतून सुटत नाही. खामेनींच्या बाबतीत नेमकं हेच घडले. या संपूर्ण प्रक्रियेत युनिट 8200 म्हणजेच युनिट 8200 इस्रायली गुप्तचर विभागाची भूमिका कळीची होती. त्यांनी अब्जावधी डेटा पॉइंटचे नकाशा तयार करण्यात आला. या नकाशाने स्पष्ट केले की खामेनी नक्की कुणावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात कमकुवत दुवा कोणता आहे. इस्रायली लष्करी संस्कृतीत टार्गेटिंग इंटेलिजन्सला सर्वात महत्वाचे मानले जाते. निवृत्त ब्रिगेडियर जनरल शापिरा यांच्या मते जर देशाच्या सर्वोच्च नेत्याने टार्गेट फॅक्टरी आहे जिथे रोज नवीन माहितीचे विश्लेषण करून शत्रूचा पत्ता शोधला जातो. गेल्या वर्षी जून मध्ये झालेल्या 12 दिवसांच्या युद्धाने या ताकदीची झलक दाखवली होती. त्यावेळी अवघ्या काही मिनिटात इराणचे डझनभर अण्वस्त्र वैज्ञानिक आणि लष्करी अधिकारी एकामागून एक संपवण्यात आले होते. त्या मोहिमेतून मिळालेल्या आत्मविश्वासानेच खामेनींच्या बंकरपर्यंत मार्ग मोकळा केलाय. ऑपरेशन मध्ये केवळ तंत्रज्ञान होते. इराणच्या सुरक्षा यंत्रणेतील काही महत्वाच्या पदावरील मोहरक्यांना मोसादने आपल्या जाळ्यात ओढले होते. या व्यक्तींकडून मिळणारी माहिती आणि सॅटेलाइट इमेजरी यांची सांगड घालून खामेनींच्या अचूक ठाव ठिकाणा निश्चित करण्यात आला. मोबाईल फोनला इराण प्रगतीचे साधन समजत होता. तोच फोन खामेनींच्या मृत्यूचे कारण ठरला. ज्या कॅमेऱ्यांनी जनतेवर लक्ष ठेवायचे होते त्यांनीच इस्रायलचा रस्ता दाखवला. इतकी प्रगत यंत्रणा असतानाही इराणला या धोक्याची कल्पनाही येऊ नये हे आश्चर्यकारक आहे. पण जेव्हा तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा असा संगम होतो तेव्हा बंकरची खोली किंवा सुरक्षेचे जाळे फार काळ टिकू शकत नाही. इस्रायलने हे सिद्ध केले की त्यांच्या नजरेतून सुटणे सध्याच्या काळात तरी अशक्यप्राय आहे. खामेनींच्या ऑपरेशनने जगासमोर एक मोठा प्रश्न उभा केलाय. जर जगातील सर्वात सुरक्षित मानले जाणारे नेते अशा प्रकारे टार्गेट केले जाऊ शकतात तर आधुनिक युद्धतंत्रात सुरक्षित म्हणण्यासारखी कोणती जागा शिल्लक उरली आहे का? तंत्रज्ञानाच्या महाजालात आता कोणीही अदृश्य राहिलेलं नाही. हेच या घटनेचे सर्वात मोठे वास्तव.